नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन अशी जाहिरात घेऊन आलेली आहे. या ठिकाणी महिलांसाठी ही खुशखबर असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक शहरासाठी मित्रांनो, अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत. तुम्ही आता सध्या बघतच असाल की महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाच्या जागा आता सध्या सुरू आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 2 जिल्ह्यांच्या जाहिराती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, अंगणवाडी मदतनीस हे पद भरलं जाणार आहे नाशिक शहरासाठी. नाशिकमधील अजूनही दुसऱ्या जागा आहेत, त्या देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतो, तो महिला उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत. 20/7/2026 ते 21/7/2026 फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फीस भरायची नाहीये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, विभागाचे नाव दिलेले आहे, अंगणवाडी केंद्राचे ठिकाण दिलेले आहे आणि रिक्त पदसंख्या या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, वैदुवाडी म्हसरूळ 1 जागा आहे, काकड गल्ली 1 जागा, 3 पुतळा फुले नगर 1, श्रीकृष्ण मोरेमळा, कातार गल्ली, मातंगवाडा, काझीगडी, स्वारबाबा नगर, जेपी नगर, निगळ गल्ली, राजवाडा सातपूर, प्रबुद्ध नगर, गुलशन नगर, बजरंगवाडी, मोरेमाळा, पिंपळपट्टी, बागुलनगर, देवळाली गाव अशा या ठिकाणी प्रत्येकी 1-1 जागा भरल्या जाणार आहेत. अशी एकूण 16 पदं मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत. तुम्ही जर का स्थानिक रहिवासी असाल या गावचे, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर तुमचं 12वी झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असणार आहे. वयाची अट या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 18 ते 35 वर्ष राहणार आहे. त्यासोबतच विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षे या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे. उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी पत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे. जर का तुमच्याकडे अनुभव असेल अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून, तुम्ही कमीत कमी 2 वर्ष तुमच्याकडे जर अनुभव आहे, तर तुम्हाला या ठिकाणी अतिरिक्त 5 गुण दिले जाणार आहेत. मित्रांनो, नावात बदल असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्याबद्दलचे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी सादर करायचे आहे. तर मित्रांनो, आता अर्ज कशा पद्धतीने या ठिकाणी भरायचा आहे, तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे, तुम्ही बघू शकता, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी शहर यांचे कार्यालय, फ्लॅट नंबर 2, दुसरा मजला, सिल्वर मून ड्रीम सिटी समोर, सहकार नगर, समर्थ रामदास स्वामी मार्ग, नाशिक या ठिकाणी तुम्हाला 31/7/2026 पूर्वी अर्ज पाठवायचा आहे. अर्जाचा नमुना आता तुम्ही कुठून घेऊ शकता, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो मी तुम्हाला PDF फाईल दिलेली आहे. त्या PDF फाईलच्या खालीच तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला अर्जाचा नमुना बघायला मिळेल. या अर्जाचा नमुन्याचं तुम्हाला प्रिंटआउट काढायचं आहे. यामध्ये तुमचा फोटो या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे. तुमचे नाव या ठिकाणी लिहायचे, लग्नानंतरचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे, लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख अक्षरी या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर वय तुमचं, आधार क्रमांक, पत्ता, मोबाईल क्रमांक, मागासवर्गीय उमेदवार आहात का असल्यास या ठिकाणी जात प्रवर्ग या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे. उच्च शैक्षणिक पात्रता असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी भरू शकता. तुम्हाला अवगत असलेल्या भाषा या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही काम केलेलं आहे का, तर ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. केलं असेल तर होय करा, नसेल तर नाही करा या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुमची सही करायची आहे. आणि त्यानंतर हे कुटुंब प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. आणि हा जो अर्जाचा जो काही नमुना आहे, तो सोबतच जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते या ठिकाणी पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. याचे सगळ्याचे तुम्हाला प्रिंटआउट काढून तुमचा जो अर्ज आहे तो मी मगाशी सांगितलेल्या अर्जावरती तुम्हाला सादर करायचा आहे 27/7/2026 पूर्वी. त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यासाठीच आणखीन जागा आहेत अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी. टोटल ह्या 8 जागा आहेत. तुम्ही बघू शकता, अंगणवाडी केंद्राचे ठिकाण दिलेले आहे, सब स्टेशन कळवण,
डॉक्टर आंबेडकर नगर इगतपुरी, देवळा 5 अंगणवाडी, दवाखाना पाडा सुरगाणा, बदादे वस्ती दिंडोरी, आनंद नगर व जुना पॉवर हाऊस नांदगाव, इंदिरानगर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी टोटल ह्या 8 जागा भरल्या जाणार आहे। ही देखील नाशिक जिल्ह्यासाठी जाहिरात आहे। शैक्षणिक पात्रता सेमच असणार आहे। मगाशी जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। स्थानिक रहिवासी तुम्ही या ठिकाणचे असणे आवश्यक आहे। लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहे। मराठी भाषेचे ज्ञान या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही ऍड्रेस बघू शकता। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांचे कार्यालय सिल्वर मून फ्लॅट नंबर 1 ड्रीम सिटी जवळ सहकार नगर रामदास स्वामी मार्ग नाशिक या ऍड्रेस वरती तुम्हाला तुमचा अर्ज आहे तो सादर करायचा आहे। या ठिकाणी डेट दिलेली आहे 31/7/2026। त्यापूर्वी तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे। या ठिकाणी पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे। तुमच्या अर्जाची छाननी केव्हा केली जाणार आहे, यादी केव्हा लावली जाणार आहे नोटीस बोर्डवरती, आणि अंतिम यादी केव्हा लावली जाणार आहे, संपूर्ण या ठिकाणी डिटेल माहिती दिलेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता। यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर याचा अर्जाचा नमुना या ठिकाणी तुम्हाला PDF फाईल मध्ये बघायला मिळणार आहे। तुमच्या अर्जदाराचे नाव या ठिकाणी लिहायचे, ऍड्रेस, तुमची पूर्ण डिटेल माहिती या ठिकाणी तुम्हाला लिहायचे, शैक्षणिक माहिती, अनुभव, या ठिकाणी लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करायचं आहे आणि हा अर्ज दाखल करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, अंगणवाडी मदतनीस या पदासाठी मुंबई उपनगर या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, विक्रोळी पार्क साइट, भटवाडी, अप्पर डेपो वाडा, नित्यानंद नगर, रमाबाई नगर, कामराज नगर, भीमनगर इत्यादी ठिकाणी या अंगणवाडी मदतनीसच्या जागा भरल्या जाणार आहे। टोटल पद या ठिकाणी 12 असणार आहेत अंगणवाडी मदतनीसची। शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। 18 ते 35 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष वयाची मर्यादा शिथिल असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज कधीपर्यंत द्यायचा आहे तर 27/7/2026 फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। त्यापूर्वी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। तर अर्जाचा नमुना आता तुम्हाला कुठे मिळणार आहे तर ह्या ठिकाणी अर्जाचा नमुना त्यांनी PDF फाईल मध्ये दिलेला नाहीये। तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, अर्जाचा नमुना कार्यालयात कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील। अर्ज मिळण्याचे ठिकाण व जमा करण्याचे ठिकाण या ठिकाणी दिलेले आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी घाटकोपर कार्यालय, BMC बिल्डिंग, 2रा मजला, पंतनगर बेस्ट कॉलनी, घाटकोपर पूर्व या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना देखील मिळणार आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे 27/7/2026 त्यापूर्वी। तर मित्रांनो, तुम्ही जर का या ठिकाणचे रहिवासी असाल, मुंबई उपनगरचे, या ठिकाणी मी जे तुम्हाला सांगितलेले आहे ठिकाणं, या ठिकाणचे जर का तुम्ही रहिवासी असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून ही व्हिडिओ बघत आहात, जेणेकरून अंगणवाडी मदतनीसच्या ज्या काही जागा त्या जिल्ह्याच्या निघाल्यात तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।